मित्रांनो, आज आपण गोल्डमध्ये XAU मध्ये ट्रेड करण्याचा प्रयत्न करत आहे. विषय असा आहे की ही जे टाइम फ्रेम तुमच्याकडे ओपन आहे त्या 4 आवर्सवरती टाइम फ्रेम ओपन आहे गोल्डची. तर यामध्ये आपण ट्रेड कसा शोधणार आहे. सध्याला गोल्ड झालेला आहे साईडवेज. ज्यावेळेस गोल्ड साईडवेज राहतं त्यावेळेस एका साईडला मुवमेंट भेटण्याच्या कन्फर्मेशन चांगल्या राहतात. त्याच्यामुळे आज आपण गोल्डमध्ये ट्रेड करण्याचा विचार करत आहोत. आता 4 आवर टाइम फ्रेमवरती तुम्ही पाहताय की इथं आपल्याला काय दिसतंय की एक अप ट्रेंड दिसतोय. ओके, अप ट्रेंड नाही की इथं स्विंग बनवलेला आहे सपोर्ट घेऊन आणि तो वरच्या साईडला चाललेला आहे. आता आता गोल्ड कन्फ्युजिंगमध्ये का आहे, तर कन्फ्युजिंगमध्ये असण्याचं कारण म्हणजे ते एकतर अप ट्रेंडला आहे आणि तो सपोर्ट घेतलेला आहे. याला जर अप ट्रेंड किंवा बुलिशनेस पुन्हा दाखवायचा असेल तर हा हाय त्याने तोडला पाहिजे. जो रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स त्याने ब्रेक केला पाहिजे. ओके, त्याचा ब्रेकआउट दिला पाहिजे तर अप ट्रेंड आता म्हणता येईल. आणि दुसरा विषय म्हणजे डाऊन ट्रेंडची जरी सुरुवात पाहिजे म्हणली तर इथून रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि असं पडत आलेला आहे. कदाचित इथून कुठून जर रेजिस्टन्स फेस करून हे पुन्हा पडू शकतं. ओके, पडू शकतं. त्यामुळे आता 4 आवर्स टाइम फ्रेमवरती तुम्ही पाहताय की गोल्ड कन्फ्युजिंग मोडमध्ये आहे. यामध्ये ट्रेंड दिसून येत नाही नक्की अप ट्रेंड आहे का डाऊन ट्रेंड आहे. ओके, तर असंच ज्यावेळेस अप ट्रेंड किंवा डाऊन ट्रेंड असतो त्यावेळेस गोल्डमध्ये ट्रेड कसं करायचं याच्या एवढे मी तुम्हाला सांगणार आहे. एक डायरेक्शन कशी ओळखायची, ब्रेकआउट ब्रेकडाऊन जे ब्रेकआउट ब्रेकडाऊन जे ओरिजिनल असतात जे प्युअर असतात ते कसे ओळखायचे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. तर आता इथं मी टाइम फ्रेम चेंज करतो आणि अजून एक कन्फर्मेशन घेतो की नक्की ट्रेंड काय वाटते. ओके, आता इथं 1 आवरवरती गेलं. ओके, 1 आवरवरती टाइम फ्रेमवरती गेलं तर साईडवेज पाहू शकता की हा एक सपोर्ट रेजिस्टन्स, हा एक रेजिस्टन्स झोन आहे आणि हा एक सपोर्ट झोन आहे. ओके, सपोर्ट झोन आहे. आता यामध्ये सुद्धा कसं जर गोल्डला बुलिशनेस किंवा अप ट्रेंडला जायचं असेल तर हा रेजिस्टन्सच्या वरती याच्या आसपास समथिंग कॅन्डल क्लोजिंग ब्रेकआउट देऊन त्याने अशी मुवमेंट दिली पाहिजे. ओके, आणि डाऊन ट्रेंडला जायचं असेल तर हा जो प्रिव्हियस स्विंग आहे 1 आवरवरती याच्या खालती क्लोजिंग आणि रिट्रेसमेंटनं पडलं तर डाऊन ट्रेंड. आता इथं कन्फ्युजिंग मोड आहे आणि ज्यावेळेस कन्फ्युजिंग मोडमध्ये किंवा साईडवेज असतं त्यावेळेस आपल्याला एक अचूक ट्रेड काढता येतो. तो कसा, आता तुम्हाला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती मी इथं घेऊन जातो आणि परफेक्ट ट्रेड आपण कसा यामध्ये बघणार आहे किंवा घेणार आहे हे मी तुम्हाला सांगतो. आता 4 आवर टाइम फ्रेम 15 मिनिटच्या टाइम फ्रेमवरती काही इम्पॉर्टंट लेवल्स मी ते ड्रॉ केलेले आहेत. ओके, ह्या ज्या लेवल्स तुम्ही पाहताय ज्या रेक्टँगल आहेत त्या 4 आणि 1 आवरवरती ड्रॉ केलेल्या आहेत आणि 15 मिनिटावरती आपण ऑब्विसली ट्रेड घेतो. ओके, 15 मिनिटावरती आपण ऑब्विसली ट्रेड घेतो. तर इथं 15 मिनिटावरती तुम्ही पाहताय की हा एक बुलिश फ्लॅगचा पॅटर्न आहे. ओके, बुलिश फ्लॅगचा पॅटर्न आहे ज्याच्या समथिंग इथं आसपास रिट्रेसमेंट होऊन बाईंगला म्हणजे बुलिशनेस अप ट्रेंडला हा ट्रेड जाऊ शकतो. ओके, जाऊ शकतो. त्यामुळे आता बाईंगची पॉसिबिलिटी यामध्ये काय असेल. ओके, इथून असा सपोर्ट दाखवला. ओके, इथून असा सपोर्ट दाखवला तर या लेवलला यामध्ये बाईंग करून हा अप ट्रेंडचा ट्रेड आपला बनू शकतोय आणि एसएल याच्या समथिंग आसपास जरी या रेजिस्टन्स लेवल पकडलं तरी 1:1 यामध्ये टार्गेट आपल्याला भेटून जाऊ शकते. आणि डाऊन ट्रेंडला जर पाहायचं म्हणलं तर आता डाऊन ट्रेंडला थोडीशी आपण पाहूया की कुठपर्यंत ट्रेड बनू शकतोय. आता डाऊन ट्रेंडला ऑब्विसली डाऊन ट्रेंडचं थोडंसं कमी का वाटत आहे कारण मेजर सपोर्ट स्ट्रॉंग सपोर्ट लेवल आहे. शिवाय पॅटर्न सुद्धा तुम्ही पाहताय की बुलिश आहे आणि ट्रेंड सुद्धा इथं पाहताय की बुलिश आहे. त्यामुळे जास्त करून बुलिश साईडला जाण्याचा इथं लोक विचार करणार या लेवलपर्यंत मार्केट आल्यानंतर. त्यामुळे इथं बाईंगची ऑपॉर्च्युनिटी आपण शोधू आणि एंट्री वगैरे आता इथं एक्झॅक्ट एंट्री वगैरे सांगता येणार नाही कारण इथपर्यंत ट्रेडचं एक्झिक्युशन झालेलं नाही. ओके, एक्झिक्युशन झालेलं नाही. एक्झिक्युशन झाल्यानंतर आपण एंट्री कुठं घेणार आहे ओके त्या पुढच्या पार्टमध्ये समजेलच. आणि डाऊन ट्रेंडची एंट्री तुम्हाला इथं स्पष्ट सांगतो. डाऊन ट्रेंडची एंट्री कशी होणार आहे, याच्या खाली कॅन्डल क्लोजिंग आणि विटर रिट्रेसमेंट आलं तर एंट्री. नुसतं कॅन्डल क्लोजिंगला एंट्री नाही, ट्रेंड अप ट्रेंड असल्यामुळे रिट्रेसमेंटला तिथे एंट्रीवर रिट्रेसमेंटलाच बायर इथे जास्त ॲग्रेसिव्ह होताना दिसून येतील. ओके, सेलर्स रिट्रेसमेंटला सेलर इथे ॲग्रेसिव्ह होताना दिसून येतील. सध्याला बाईंग प्रेशर इथं जास्त आहे आणि समथिंग याच्या आसपास इथं आपली सेलिंगला एंट्री रिट्रेसमेंटला होईल एस एल याच्यावरती इथं राहील. आणि बाईंगला जर एंट्री घ्यायचं म्हणलं तर इथं रिट्रेसमेंट दाखवली की इथं बाईंगला आपण एंट्री घेऊ. ओके, या लेवलपर्यंत एखादा टार्गेट ठेवू आणि एस एल एसिंगच्या खाली म्हणजे 1:1चं बाईंगला भेटेल आणि 1:2च्या आसपास सेलिंगला काढू. ओके, सेलिंगला काढू. होता जसं की आपण जसं तुम्ही पाहताय गोल्डमध्ये एक आपण स्क्रॅपचा ट्रेड केलेला आहे. ज्या की आपण इथं तुम्ही पाहताय की आपण आपल्या फिबोनाची लेवल्स ज्या ड्रॉ केल्या होत्या. ओके, फिबोनाची लेवल्स इथं हायला ह्या ड्रॉ केल्या होत्या आणि त्या हायला ड्रॉ केलेल्या त्यावेळेस इथं पाहत आहे की इथं त्यांना सपोर्ट घेतला. ओके, इथं त्यांना सपोर्ट घेतल्यानंतर या लेवलला आपण एंट्री बनवली 2253ला आणि एस एल ठेवलेला आहे 2258ला. ओके, तर रिस्क रिवॉर्ड रेशो पाहायला गेलं या ट्रेडमध्ये. ओके, तर रिस्क रिवॉर्ड रेशो पाहायला गेलं या ट्रेडमध्ये तर $5चा आपला टार्गेट आहे आणि $3चा एस एल आहे म्हणजे 1:1.6चं आपलं रिस्क रिवॉर्ड रेशो आहे. आणि तुम्ही साईडला स्क्रीनवरती पाहू शकताय की आपला ट्रेड $4च्या वरती
आत्ता प्रॉफिटमध्ये आहे आपलं $5 टार्गेट आहे आणि $3 SL आहे. ओके, तर पाहू एक्झिक्युशन नंतर आता काय होतं या ट्रेडमध्ये. तर मित्रांनो, जसं पाहताय की आपलं टार्गेट सक्सेसफुली कंप्लीट झालेलं आहे आणि तुम्ही साईडला स्क्रीन रेकॉर्डिंग पण पाहू शकता की ज्यामध्ये आपण आपलं प्रॉफिट शो करत आहे. इथं $5 प्रॉफिट होता आणि $3 लॉस होता. जवळपास 1:1.6 रिस्क रिवॉर्ड रेशो आपण ठेवला होता. आता रिस्क रिवॉर्ड रेशो कसं प्रिव्हियस जो रेजिस्टन्स आहे त्याला कम्पेअर करता इथपर्यंत टार्गेट आपण ठेवलेलं होतं. ओके, तर अशा प्रकारे जे आपण ॲनालिसिस शेअर केलं होतं त्यामध्ये परफेक्ट वर्क ट्रेड आलेला आहे. ओके, ब्लॅक पॅटर्नला सपोर्ट घेतला, फिबोनाची लेवलला सपोर्ट घेतला, अशा प्रकारचं आपलं हे ॲनालिसिस होतं आणि ट्रेड सक्सेसफुली कंप्लीट झाले. तर तुम्हाला पण असंच गोल्डमध्ये गोल्डमध्ये ऑपॉर्च्युनिटी शोधायच्या असतील, एका साईडवेज ट्रेडमध्ये सुद्धा ऑपॉर्च्युनिटी शोधायच्या असतील. ओके, आणि जर बारकाईने लक्ष देऊन जर प्राइस ॲक्शन पॅटर्न शोधायचे असतील तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आपण जे व्हिडिओमध्ये काही की पॉईंट सांगतो, फिबोनाची टूल वगैरे किंवा प्राइस ॲक्शन ट्रेंड लाईन, कॅन्डलस्टिक चॅट पॅटर्न जे आपण सांगतो त्याच्यामध्ये तुम्ही योग्य प्रकारे एंट्री घेऊ शकता. आपले व्हिडिओ पाहून प्रॅक्टिस तुमचं होऊ शकते, पाहून तुमचं सुद्धा लक्षात तुम्हाला काही गोष्टी बसू शकतात. अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर नक्कीच कमेंट करा. भेटूया पुढच्या अशाच ॲनालिस्टच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.